कालचा सोमवारचा दिवस हा एप्रिल महिन्यातला सर्वात उष्ण दिवस ठरलाय। सोमवारी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, बदलापूर आणि कल्याण शहरामध्ये पारा 40शी पार गेला होता। बहुतांश शहरातील तापमान 40 अंश सेल्सिअस पर्यंत जाऊन पोहोचलं होतं। त्यामुळे जिल्ह्यात उन्हाळ्याचा अनुभव येतोय। आणखी 4 ते 5 दिवस तापमानात अशीच वाढ होणार असल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासकांनी दिली आहे। आणि तापमान सातत्याने वाढत असल्यामुळे या बदलांमुळे मार्च महिन्यात पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा अशा तीनही ऋतूंचा अनुभव नागरिकांनी घेतलाय। संपूर्ण देशासह राज्यामध्ये कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसते। विशेषतः मुंबईमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढतायत आणि त्याच अनुषंगाने बीएमसीची आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती आली आहे। कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आधीच खबरदारी घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात आजपासून मास्क अनिवार्य करण्यात आलेत। शिवाय मुंबई पालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे। सोबतच 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाही मास्क सक्ती करण्यात आली आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट दिसलाय। ते म्हणजे 2 दिवसांपूर्वी प्रगती धामणकर या कॅन्सरग्रस्त महिलेच्या संघर्षाची कहाणी न्यूज 18 लोकमतने दाखवली होती। तिला कॅन्सरशी लढत असताना घर जप्तीच्या संकटाला सामोरं जावं लागत होतं। मात्र न्यूज 18 लोकमतने दाखवलेल्या बातमीनंतर तिला आर्थिक मदत यायला सुरुवात झाली आहे। त्याचसोबत 13 एप्रिल रोजी बँक घर जप्ती करणार होती, पण काही संस्था आणि वकिलांनी बँकेशी चर्चा केल्याने तुर्तास घर जप्ती थांबवण्यात आली आहे। तिला कर्ज फेडण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे।